राम नारायण राम. आजच्या काळात अनेक घरांमध्ये असे दिसून येते की लोक मानसिक तणावाने ग्रस्त आहेत, निराश जीवन जगत आहेत आणि नैराश्याच्या गर्तेत अडकलेले आहेत. या सर्व गोष्टींमुळे माणूस आपले आनंद सामाजिकरित्या व्यक्त करू शकत नाही. या संपूर्ण सृष्टीतील प्रत्येक प्राणी आनंदी राहू इच्छितो, संपन्न आणि समृद्ध जीवन जगू इच्छितो आणि असे जीवन मिळवण्यासाठी मनुष्य प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. पण जेव्हा हे प्रयत्न अपयशी ठरतात, जेव्हा त्याच्या मेहनतीचे फळ मिळत नाही, तेव्हा त्याच्या मनात नैराश्य, कुंठा घर करू लागते. असे लोक हळूहळू समाजापासून दूर जाऊ लागतात. ते आपल्यातील इच्छा, आनंद व्यक्त करत नाहीत. आता प्रश्न असा निर्माण होतो की या प्रकारच्या परिस्थितींमधून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता आहे? तर त्याचं उत्तर एकच आहे: साधनेची प्राप्ती. आणि साधनेची सर्वोत्कृष्ट पद्धत म्हणजे राम नारायण राम या नामाचा जप करणे. राम नारायण राम या बीज मंत्राचा जप कसा करायचा हे फार सोपं आहे. या जपासाठी कोणत्याही विशिष्ट आसनाची किंवा मुद्रेची गरज नाही. आपण आपल्या दैनंदिन कामांमध्ये व्यस्त असतानाही हा जप करू शकतो किंवा एखाद्या जागी शांत बसून मनातल्या मनात जप करू शकतो. तसेच सत्संगाच्या माध्यमातूनही आपण राम नारायण राम नामाशी जोडले जाऊ शकतो. आजकालची तरुण पिढी विशेषतः संयमशून्य बनत चालली आहे. आजचे तरुण कमी वेळात आणि कमी मेहनतीत जास्त यश मिळवू इच्छितात. पण जेव्हा हे शक्य होत नाही, तेव्हा ते नैराश्याच्या गर्तेत अडकतात. त्यामुळे आजच्या तरुणांनी राम नारायण राम या नामाशी नक्कीच जोडले गेले पाहिजे. त्यामुळे त्यांच्या जीवनात संयम येईल, सहनशीलता येईल. आजच्या काळात अत्यंत आवश्यक आहे की आपण आपल्या विवेकाला ओळखले पाहिजे, कारण हाच विवेक आपल्याला जीवनात सुख, शांती आणि यशाचा मार्ग दाखवतो. आपल्यात विचार करण्याची आणि समजून घेण्याची जे आंतरिक शक्ती आहे, ती याच विवेकातून निर्माण होते. आणि या विवेकाची उत्पत्ती होते राम नारायण राम नामाच्या जपामुळे. जसं आपण या बीज मंत्राचा जप करतो, तसं आपल्यामध्ये अंतर्गत विवेकाचा विकास होत जातो. म्हणून जर आजची तरुण पिढी राम नारायण राम नामाशी जोडली गेली आणि या मंत्राचे स्मरण करू लागली, तर त्यांच्याही मनात विवेक जागृत होईल. प्रत्येक पालकाचे हे कर्तव्य आहे की लहानपणापासूनच आपल्या मुलांना हे ज्ञान दिले पाहिजे. त्यांच्या मनात बालवयापासूनच राम नारायण राम नामाची बीज पेरली गेली पाहिजेत, जेणेकरून योग्य वेळी त्यांच्यात विवेकाचा विकास सुरू होईल. राम नारायण राम नामाची सर्वात मोठी खासियत म्हणजे जेव्हा आपण याचा जप सुरू करतो, तेव्हा सुरुवातीला आपल्याला लक्षात ठेवावं लागतं की आपल्याला हा जप करायचा आहे. पण काही काळानंतर हा जप आपल्या श्वासोश्वासातच सामावतो. जसं आपण श्वास घेतो आणि आपल्याला त्याची जाणीवही राहत नाही, तसंच हे बीज मंत्र सुद्धा आपल्या प्रत्येक श्वासात मिसळून जातं. कधी आपण त्याचा उच्चार सुरू करतो ते कळतही नाही. हा मंत्र अंतर्गत रूपाने आपल्या आत स्मरण होत राहतो. म्हणून प्रत्येक जीवाला राम नारायण राम नामाशी तत्परतेने आणि पूर्ण भक्तिभावाने जोडले गेलं पाहिजे.